बेटा तुला काय वाटतं आता तू आज परीक्षा दिली तुला आता विमानात बसायला भेटणार? माझं नाव श्रावणी ज्ञानेश्वर मिठे, माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातारा वायगाव. मला असं वाटतं की नाही का मी आज परीक्षा दिली तर मी त्याच्यात पास होऊन जर विमानात गेली तर माझ्या आई वडिलांना खूप अभिमान वाटेल. तो पेपर कसा गेला? सोपा गेला. काय काय विचारलं तू पेपर मध्ये? पेपर मध्ये जे पुस्तकात आलते तेच प्रश्न आलते. विषय कुठले होते? विषय पहिल्यांदा मराठी होता, दुसऱ्यांदा गणित, तिसऱ्यांदा इंग्रजी आणि चौथ्यांदा सामान्य ज्ञान. काय नाव तुझं ताई? श्रावणी ज्ञानेश्वर मिठे. माझा पेपर खूप छान गेला आणि मला असं वाटतं आता रिझल्ट कधी लागेल आणि माझा नंबर आला की ते काय वाटतं. विमानात बसायला भेटणार तुला? नंबर आला तर भेटन. पेपर कसा गेला? खूप छान गेला. काय काय विचारले? काय प्रश्न पुस्तकातले विचारले होते आणि थोडे उलटून सुलटून विचारले होते. आता तुला विमान प्रवास करायचा आहे? करायचं. संस्कृती चक्रधर भोंगडे. बाळा तुला आता विमानात बसायला भेटणार, तुला कसं वाटतं? मला छान वाटतंय. आम्हाला म्हणजे माझी घरची परिस्थिती शेतकरी आहेत. आज पप्पा आणि आजोबा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ही परीक्षा होते. ह्या परीक्षामुळे आम्हाला विमानात बसायला भेटणार आहे आणि आम्हाला कधी विमानात बसायला भेटणार नाहीये आणि ह्या परीक्षेमार्फत आम्हाला विमानात बसायला भेटतंय. त्याच्यामुळे मला खूप चांगलं वाटतंय. ह्या परीक्षेद्वारे आम्ही इस्रोला जाणार आहोत, इस्रोतील सर्व बघणार आहोत. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. कलेक्टर साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना आभार मानणार. आम्हाला म्हणजे गरीब मुलांना जिल्हा परिषदच्या शाळेत जे परीक्षा होतं त्या सरांनी आम्हाला खूप चांगलं शिकवलंय. सरांचेही आभार आणि जिल्हाधिकारी सरांचे यांचे पण आभार. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मानगाव. माझं नाव कार्तिकी तुकाराम हंडे. हे आपल्या जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय श्री कृष्णनाथ पांचाळ सर यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महादीप नावाचा एक उपक्रम आहे आणि त्या उपक्रमांतर्गत आजची ही परीक्षा झालेली आहे. याच्या अगोदर जिल्हाभरामध्ये जेवढे काही केंद्र आहेत, केंद्र स्तरावर ही परीक्षा झाली. केंद्रातून निवडून आलेले विद्यार्थी परत तालुका स्तरावर परीक्षा झाली आणि तालुक्यातून जे विद्यार्थी निवडले होते ते आता जिल्हा स्तरावर ही परीक्षा झाली. जिल्हा स्तरावर 5वी, 6वी, 7वी आणि 8वी या प्रत्येक 4 वर्गातून प्रत्येकी 10 विद्यार्थी निवडले जाणार आहेत आणि 4 वर्गातून प्रत्येकी 10 अशी एकूण 40 विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी आता या 10 मध्ये पात्र होतील यांच्यासाठी इस्रोची सहल आहे विमानाद्वारे आणि हे सर्व मोफत असणार आहे. म्हणजे खेडोपाडी असणारे जे विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या क्षमतेला वाव भेटावा, त्यांची गुणवत्ता कुठेतरी समोर यावी आणि त्यांना एक वेगवेगळ्या संधी उपलब्ध निर्माण व्हाव्या यासाठी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी राबवलेला हा जो उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. याच्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणार आहे आणि विद्यार्थ्यांचं जे अनुभव विश्व आहे ते अनुभव विश्व या ठिकाणी साकार होणार आहे. म्हणजे विमानानं प्रवास करणं हे खरं तर आपल्याला शक्य नाही, परंतु या परीक्षेच्या माध्यमातून गुणवान मुलांना ती संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था जी आहे आपली इस्रो त्या ठिकाणी मुलांना जाऊन त्यातलं जे काही चालणारं कामकाज आहे ती पाहण्याची संधी या परीक्षेच्या निमित्तानं मुलांना मिळणार आहे. याबद्दल आम्ही शिक्षक म्हणून खरंच खूप समाधानी आहोत आणि जिल्हाधिकारी साहेबांचे विशेष आभार या निमित्ताने आम्ही या ठिकाणी मानतो. माझं नाव आहे धनराज मल्लाडे. मी प्राथमिक शिक्षक आहे परतूर तालुक्यामध्ये सोपारा या शाळेवर. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.